नमस्कार, मी निकिता. आपण पाहतात LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर आजची सुनावणी संपली. पुढील सुनावणी मंगळवारी होणार. नॉनव्हेज खाणाऱ्यांना ताडदेवमध्ये घर मिळणार नाही. एजंटच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर नागरिकांचा संताप. घराच्या अटीवर मुंबईत नवीन वाद. ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर. कुंभमेळ्याच्या कामांचा घेणार आढावा. संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल. अमित शहांना उपपंतप्रधान व्हायचं आहे आणि मोदींनी यावर स्पष्ट नकार दिलाय. संजय राऊत यांचं सूचक विधान. मुंबई लोकल भविष्यात मेट्रो सारखी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मुंबई लोकल बद्दल मोठं आश्वासन. भाड्यात वाढ होणार नाही, फडणवीसांचं वक्तव्य. मुंबईतील मदनपुरा भागातील इमारतीला आग. पहिल्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत कुठलीही जीवितहानी नाही. फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल. या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात सविस्तर बातम्या. विरोधक पळपुटे आहेत, त्यांच्यात फेस करण्याची हिंमत नाहीये, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली आहे. लोकशाही विरोधकांना मान्य नाही, ते लोकशाही विरोधी आहेत, असा आरोपही फडणवीस यांनी केलाय. विरोधकांनी हिंमत दाखवून संसदेत चर्चेला सामोरं जावं, असं आवाहन त्यांनी केलंय. तसंच विरोधकांना झारखंडच्या मुद्द्यावरूनही उत्तर द्यावं लागेल, असा इशारा फडणवीस यांनी दिलाय. पक्षामध्ये संसद फेस करायची हिंमत नाही. हे पळपुटे लोक आहेत, भगोडे आहेत. चर्चेची जागा संसद आहे, चर्चेची जागा चौक नाही. जर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर तुमचा विश्वास असेल तर हिंमत दाखवा आणि संसदेत चर्चा करा. तुमच्यात हिंमत नाहीये. पहिल्यांदा त्यांनी बहाणा बनवला, अमित भाई येत नाहीयेत. अमित भाईंनी पत्र दिलं, तुम्ही चर्चेला या, मी उत्तर द्यायला तयार आहे. मग यांना तोंड दाखवायला जागा राहिली नाही, तोंड काळं झालं. तर संसदेत तोंड लपवून पळालेले भगोडे आहेत. यांना लोकशाही मान्य नाही, हे लोकशाही विरोधी आहे. पुणे शहर मनसेमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंनी आज पुण्यात मोजक्याच पदाधिकाऱ्यांशी 1 to 1 चर्चा केली आहे. पुणे शहर अध्यक्ष तसेच कार्यकारिणीमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. या विषयी आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत. पुण्यात आज सकाळी ते पक्ष कार्यालयामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार होते, मात्र ही बैठक आता रद्द झाल्याची माहिती समोर आलेली आहे. पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी त्यांचं जे पुण्यातील निवासस्थान आहे राजमहल या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आता आपण पाहतोय की काही ठराविक पदाधिकारी हेच आपल्याला या ठिकाणी उपस्थित आलेले पाहायला मिळतात. त्यामध्ये आपण समोरची ही दृश्य पाहतोय. आशिष साबळे आहेत, देवधर आहेत, त्याचबरोबर प्रशांत कनोजिया आहेत आणि मनसेचे नेते हेमंत संबूस या चौघांनाच या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि राज ठाकरे त्यांच्याशी चर्चा करणार आहेत अशी सुद्धा माहिती आहे. पक्ष बदल हा केला जाईल असं सांगितलं जात आहे. म्हणजे पुणे शहर मनसेमध्ये फेरबदल केले जातील असं सांगितलं जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही खरं तर चर्चा होती आणि अखेर राज ठाकरे याबाबतचा निर्णय घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. महत्वाचं म्हणजे पुणे मनसेचे शहर अध्यक्ष असलेले साईनाथ बाबर यांना मात्र या बैठकीसाठी बोलावण्यात आलेलं नाही आणि त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना सध्या उधाण आलेलं आहे. महत्वाचे आणि मोजकेच पदाधिकारी आहेत ते सध्या आपल्याला या बैठकीसाठी पोहोचल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे काय चर्चा करणार आहेत हे पाहणं महत्वाचं असेल. पण पुणे शहर कार्यकारिणीमध्ये बदल केला जाईल असं सुद्धा सांगण्यात येत आहे आणि आज दिवसभर मनसे अध्यक्ष राज ठाकरे अनेक पदाधिकाऱ्यांची सुद्धा चर्चा करतात का हे पाहणं महत्वाचं असेल. पण काही ठराविक पदाधिकारी आहेत ते सध्या पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि पुणे शहर कार्यकारिणीमध्ये फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे ती सुद्धा वर्तवली जात आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे. नितेश राणेंनी विरोधकांवर सनसनीत टीका केली आहे. आम्ही राजकारणात असलो तरी वैयक्तिक संबंध चांगले आहेत. आमच्या महाराष्ट्राची ही संस्कृती आहे. कोणी कोणासोबत प्रवास करत असेल तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसे आहे. विनोद तावडे आणि सुप्रिया सुळे यांच्या एकत्र प्रवासावर आमदार नितेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. विनोद तावडेंचा एकत्र गाडीतला प्रवास सगळे आम्ही आमच्या महाराष्ट्राची संस्कृतीच आहे. आम्ही राजकारणी विविध पक्षात असलो तरी
प्रत्येकाचे एक दुसऱ्यांबरोबर चांगले संबंध आहेत, वैयक्तिक संबंध आहेत आणि म्हणून कोणी कोणाबरोबर अगर प्रवास केला असेल तर ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेस आहे. नाही, पण सातत्याने शरद पवारांची राष्ट्रवादीची आणि मोदी किंवा शहांची भेट होते. राष्ट्रवादी भाजपसोबत जाईल, एनडीए सोबत जाईल अशी चर्चा आहे. मुळामध्ये आदरणीय मोदी साहेब, आदरणीय अमित शहा साहेब, विनोद तावडेजी, आमचे देवेंद्र फडणवीसजी, आम्ही सगळेजण आज देशाचा आणि राज्याचे हे लोक नेतृत्व करणारे हे सगळेजण आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष हा विरोधी पक्षामध्ये आहे आणि म्हणून या सगळ्या नेते मंडळींबरोबर वैयक्तिक नातं जोपासण्याच्या पलीकडे अगर काही मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून काही कामं असतील, विकासाची कामं असतील तर त्यांच्यामध्ये संवाद असणं याच्यामध्ये काही चुकीचं नाही. मी त्याही दिवशी सांगितलं, आदित्य ठाकरे हे विधानसभेच्या काळात देवेंद्र फडणवीसजींना भेटायला नेहमी असतात, अवेळी पण येतात आणि म्हणून त्याच्यामध्ये काही चूक नाही. यानंतर आता बातमी आहे बीड मधून. जून, जुलै आणि ऑगस्टचा अर्धा महिना उलटून गेलाय तरी बीड जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यावर भीषण पाणी टंचाईचं सावट निर्माण झालंय. जिल्ह्यातील लहान मोठ्या तब्बल 164 प्रकल्पांमध्ये सध्या केवळ उपयुक्त असे 14.38% पाणीसाठा शिल्लक आहे. यापैकी 69 प्रकल्प जोत्याखाली तर तब्बल 28 प्रकल्प पूर्णपणे कोरडे ठाक पडले आहेत. पावसाळ्यातच धरणांची अशी अवस्था झाल्याने शेतकरी आणि बीडकरांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या दिवसातही जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी तब्बल 66 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. याच कोरड्या पडलेल्या धरणातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक जाधव यांनी. पाऊस कमी असल्यामुळे आता बीड जिल्ह्यावरती दुष्काळाची छाया पाहायला मिळते. मी सध्या बिंदुसरा नदीच्या पात्रामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो ही नदी जून, जुलै आणि ऑगस्टच्या दरम्यान ही नदी दुथडी भरून वाहत होती आणि जिल्ह्यात अनेक नद्या नाले हे देखील दुथडी भरून वाहत होते. मागच्या वर्षी अशी परिस्थिती होती की या सर्व नद्या या महिन्यामध्ये पूर्णतः पाण्याने भरून वाहत होत्या आणि पाण्याचा प्रश्न देखील सुटलेला होता. पण बीड जिल्ह्यामध्ये आता जिल्ह्यातील लहान मोठे जे तलाव असतील 164 प्रकल्पामध्ये सध्या केवळ 14.38% पाणीसाठा शिल्लक असल्याचं पाहायला मिळतं आणि यापैकी 69 प्रकल्प जोत्याखाली आहेत आणि तब्बल 28 प्रकल्प पूर्णपणे कोरडी ठाक पडल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाळ्यात धरणाची अशी अवस्था झाल्याने शेतकरी आता चिंतेत सापडला आहे आणि बीडकरांना देखील चिंता आता वाढली आहे. कारण की बीड शहराला जो पाणी पुरवठा होतो तो माजलगाव धरण आणि बीड च्या लगत असलेलं जे बिंदुसरा धरण आहे यामधून होत होतं. पण बिंदुसरा धरण आणि माजलगाव धरणामध्ये पाणी साठा कमी असल्यामुळे आता बीडकरांची देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवत आहे. आणि पाऊस आता कधी येणार? पाऊस आता ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. ऑगस्ट महिना मध्ये पावसाची अपेक्षा आहे. श्रावणामध्ये पाऊस पडतो पण आता हा पाऊस केव्हा येईल आणि पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचे देखील प्रश्न आता मिटतील का? पण यावर सरकार आता काय उपाययोजना करेल? आणि जवळपास जिल्ह्यामध्ये आता 66 टँकरने पाणी पुरवठा केला जातो. ज्या ग्रामीण भागामध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाहीये अशा ठिकाणी जिल्ह्यामध्ये 66 ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. पण येत्या काळामध्ये पाऊस जर नाही पडला तर ही पाणी प्रश्न हा मोठा होऊ शकतो आणि जिल्ह्यात पाणी टंचाई देखील मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकेल. यावरती सरकार आणि जिल्हा प्रशासन यावरती काय ठोस पाऊल उचलतील हे देखील तितकंच पाहणं महत्वाचं ठरेल. LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड. आता बातमी आहे नांदेडमधून. नांदेडच्या मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीमध्ये तयार करण्यात आलेले तिरंगे देशातील विविध राज्यांमध्ये पाठवले जात आहेत. विशेष म्हणजे दिल्लीतील लाल किल्ल्यांवर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी फडकवण्यात येणारा तिरंगाही नांदेडमध्ये तयार केला जातो. यंदा तिरंगा ध्वजाच्या विक्रीतून नांदेड येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीला तब्बल 50 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय. मात्र हर घर तिरंगा या उपक्रमाचा समितीला अपेक्षित फायदा झाला नाहीये. अनेक नागरिक नियमानुसार तयार केलेल्या ध्वजाऐवजी इतर प्रकारचे ध्वज वापरत असल्यानं समितीकडून ध्वज खरेदीचं प्रमाण अपेक्षित इतकं वाढलं नाहीये. त्यामुळे हर घर तिरंगा उपक्रमाचा समितीला फारसा फायदा झाला नसल्याचं व्यवस्थापक मठपती यांनी स्पष्ट केलंय. याबाबत समितीचे व्यवस्थापक MA मठपती यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी यशपाल भोसले यांनी. वर तिरंगा ध्वज जो फडकवला जातो त्याची निर्मिती नांदेडमध्ये केली जाते. आपण आहोत नांदेड शहरातील मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीमध्ये. या ठिकाणी जे आहे
तिरंगा ध्वजाची निर्मिती केली जाते. आपण पाहू शकतो या ठिकाणी तिरंगा ध्वज जे आहे याची पॅकिंग करण्यात येत आहे. याच ठिकाणाहून देशभरात जिथे जिथे मागणी असेल त्या ठिकाणी या तिरंगा ध्वजाला तिरंगा ध्वज पाठवण्यात येतो. आपल्या सोबत या मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे व्यवस्थापक आहेत. सर, काय सांगाल, देशभरात कुठे कुठे या आपल्या ध्वजाची मागणी आहे? देशातल्या प्रत्येक राज्यातून संस्थेला राष्ट्रध्वजासाठी मागणी येते. संस्था मागील 33 वर्षापासून राष्ट्रध्वज निर्मिती करत आहे आणि देशभरात सगळ्याला माहिती आहे की हे संस्था खादीची राष्ट्रध्वज जे प्रमाणित आहेत ते तयार करतात आणि त्या संस्थेतून आम्हाला मागणी येते. त्या मागणीप्रमाणे आम्ही त्यांना राष्ट्रध्वज पुरवठा करतो. सर, देशात किती ठिकाणी, म्हणजे आय थिंक 4 ठिकाणीच राष्ट्रध्वजाची निर्मिती केली जाते, त्यामध्ये नांदेड आहे. इथं किती ठिकाणी ध्वजाची निर्मिती केली जाते? देशभरामध्ये सध्या 4 ठिकाणी राष्ट्रध्वज उत्पादन निर्मिती केली जाते. त्यापैकी हे नांदेड हे एक मराठवाड्यातलं ठिकाण आहे. राष्ट्रध्वज निर्मिती करताना सर कुठल्या गोष्टींची काळजी घेतली जाते? तर राष्ट्रध्वज निर्मिती करत असताना त्या सुताचा काउंट हे त्याचे जे कोणी आहे स्लायवर गव्हर्नमेंट कडून पुरवठा केला जातो आणि ते ठराविक काउंट मधला असतो आणि त्याचे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे त्याची सूत कताई त्याची विणाई तयार केली जाते आणि त्याची काटेकोरपणे त्याच्यामध्ये तयार करून मग त्या कापडाची विणाई करून त्याच्यानंतर हे राष्ट्रध्वज निर्माण केले जातात. अंदाजे किती उत्पन्न किंवा उत्पादन यावर्षी राष्ट्रध्वज निर्मिती झालेलं आहे? या वर्षी आमच्याकडे 1 कोटीचा स्टॉक आहे राष्ट्रध्वजाचा. आतापर्यंत आम्हाला 50 लाखापर्यंत या वर्षामध्ये मागणी होती, आम्ही पुरवठा केलेला आहे. हर घर तिरंगामध्ये यावर्षी जास्त काही मागणी येईल असं वाटलं होतं, पण हर घर तिरंगा या कार्यक्रमासाठी फार मोठी मागणी नाही. त्याचं कारण असं लक्षात आलं की यापूर्वी हर घर तिरंगासाठी ज्यांनी राष्ट्रध्वज खरेदी केले होते ते त्यांनी सांभाळून ठेवलेलं आहे आणि मार्केटमध्ये साध्या कापडावर सुद्धा राष्ट्रध्वज प्रिंट छपाई करून पुरवठा केलेले आहेत जे नॉर्म्स मध्ये बसत नाहीये. त्याच्यामुळे थोडस मागणीवर परिणाम आहे. सर, शेवटचा प्रश्न, देशातल्या कुठल्या प्रमुख ठिकाणी आपला राष्ट्रध्वज फडकवला जातो? प्रमुख ठिकाण देशातल्या प्रमुख ठिकाण मुंबईला जातो, पुन्हा कलकत्ता जातो, दिल्लीला जातो, दिल्लीच्या लाल किल्ल्यावर सुद्धा जातो. आमच्या संस्थेमार्फत खादीच्या संस्थेला पुरवठा केला जातो आणि तिथून मग त्या शासकीय कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणून पुरवला जातो. नक्कीच या राष्ट्रध्वजाच्या निर्मितीतून जवळपास यावर्षी 50 लाखाचं जे उत्पन्न आहे मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीला मिळालेलं आहे. मात्र नांदेडसाठी ही भूषणावह बाब आहे. नांदेड येथे निर्मिती होणारा राष्ट्रध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर देखील फडकवला जातो, अशी माहिती या समितीचे व्यवस्थापक यांनी दिलेली आहे. यशपाल भोसले, राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेत पालघरसह पेसा जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण संपुष्टात आलं असून पालघर जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत कंत्राटी शिक्षकांवर याचा परिणाम होणार आहे. या विरोधात आक्रमक झालेला आरक्षण बचाव हक्क समितीच्या नेतृत्वात पालघरमध्ये आंदोलन करण्यात आलंय. पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांच्या निवासस्थानासमोर आंदोलनासाठी गेले असता मनाई आदेश असल्यानं आमदारांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यानंतर पालघर शासकीय विश्रामगृहाच्या पायऱ्यांवर हे आंदोलन करण्यात आलं असून यावेळी सरकार आणि लोकप्रतिनिधी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. खासदार आणि आमदारांच्या निवासस्थानी या आंदोलनाचा जो पवित्रा घेतलेला आहे, काय सांगाल आणि नेमकं काय म्हणणार? म्हणजे खरं म्हणजे आमदार निवडून दिले आम्ही, खासदार निवडून दिले आम्ही, हे लोकप्रतिनिधी आम्हाला त्यांच्या घरासमोर आंदोलन करायला नाही देत. याच्यापेक्षा वाईट परिस्थिती या जिल्ह्याची नाहीये. एक आंदोलन करायला आम्ही सगळेजण सर्वप्रथम गावित यांच्या घरासमोर आलो, तेवढ्यात अख्खा पोलीस फोर्स येऊन तिकडे त्यांनी विनंती केली आम्हाला आणि आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन मग पुन्हा रेस्ट हाऊसवर येऊन बसलोय आणि आम्ही आमच्या आमदारांची वाट बघतोय. म्हणजे ज्यावेळी त्यांना आमची गरज असते, मताची गरज असते, त्यावेळी आमच्या घरोघरी येणारा माणूस आज आमच्या भगिनी, आमचे भाऊ
हे नोकरीशिवाय आहेत आणि त्यांना जर हे दुःख माहीत पडत नसेल किंवा त्याची कळ त्यांना वाटत नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैव कुठलं नाही. आणि मी पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांचा निषेध करतो या विधानाने की त्या माणसांनी आम्हाला आज घरातलं त्यांच्या हाकलवलंय. आम्ही तुम्हाला जिल्ह्याच्या बाहेर हाकलून देणार एवढीच या इकडे प्रतिज्ञा करू. आज आपण आंदोलन करताय, नेमकं काय मागण्या आहेत, काय सांगता? सर, आम्ही जवळजवळ 2 वर्षापासून आंदोलन करत आहोत, पण आमची मागणी काय आजपर्यंत सरकारपर्यंत पोहोचलेलीच नाहीये. म्हणजे आम्हाला आता या पालघर जिल्ह्यामध्ये स्थानिक भूमिपुत्र म्हणून न्याय अजिबातच मिळत नाहीये. खूप न्याय मिळवण्यासाठी आम्ही आंदोलन आणि उपोषण केली, पण आजपर्यंत आम्हाला आमचा हक्क मिळालेला नाही. आणि हा जो हक्क आहे तो हक्क मिळवण्यासाठी आम्ही आज आंदोलन करत आहोत. आणि याच्या आधी देखील खूप आंदोलन करून आतापर्यंत आम्हाला असं समजलं की ही जी बिंदू नामावली शिक्षक भरतीची तयार करण्यात आली आहे ती महसुली गावानुसार केलेली, तर आम्हाला ही बिंदू नामावली अजिबात मान्य नाही आणि ती जिल्हानिहाय करण्यात यावी. मला तरी असं वाटतं का अजूनपर्यंत आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये 65 जी गावे आहेत ती नामपेसा म्हणून आहेत आणि या सर्व गावांची जनगणना केल्याशिवाय ही भरती करण्यात येऊ नये. आणि आम्ही 2022 मध्ये ST उमेदवारांबरोबरच स्थानिक पात्र भूमिपुत्र पात्रताधारक आहोत आणि आम्हाला या पवित्र पोर्टलच्या भरतीमध्ये 0% आरक्षण दिलेलं आहे. मग आम्ही जायचं कुठे आणि आम्ही न्याय हक्क आमचा मागायचा कुठे? शासन दरबारी नाही तर मग कुठे? कारण आजपर्यंत आमचं शासन ऐकतच नाहीये. मला वाटतं आजपर्यंत आमच्या लोकप्रतिनिधींकडून पण हे शासनापर्यंत पोहोचलेलंच नाहीये, म्हणून आम्हाला आमचा हक्क आणि आम्हाला न्याय मिळत नाही. मग हा हक्क मिळवण्यासाठी आणि ही न्यायाची भूमिका आणि हा आमचा आवाज पोहोचण्यासाठी आम्ही आजपासून इथे आंदोलन सुरू करत आहोत. या सविस्तर बातम्यानंतर घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान घडामोडींमध्ये. पुण्यातील ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचा विस्तार होणार. प्रशासनाला 34 खाटांचा प्रस्ताव. 20 खाटांना हिरवा कंदील, 14 खाटांना मंजुरी मिळण्याची शक्यता. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा टेबो दुर्घटनेतील मृताच्या पत्नीची आत्महत्या. आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट. MIDC भोसरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. मुंबईमधील नेरूळमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपची भव्य तिरंगा रॅली. शाळकरी विद्यार्थ्यांसह हजारो नागरिकांचा सहभाग. बीडमध्ये दीप अमावस्येनिमित्त श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर लाखो भाविकांनी घेतलं दर्शन. दीप अमावस्येनिमित्त गडाकडे येणाऱ्या सर्वच मार्गांवर वाहनांची मोठी गर्दी. मावळच्या तळेगावमध्ये तिरंगामय वातावरण. CRPF जवानांच्या सहभागाने भव्य तिरंगा रॅली. स्वातंत्र्य सैनिक आणि शालेय विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग. अमरावतीमधील गावात भूतांची केवळ अफवाच. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव यांचा विद्यार्थ्यांशी संवाद. विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता शाळेमध्ये पुन्हा जाण्याचं आवाहन. अहिल्यानगरमध्ये गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या बिहारच्या तरुणासह दोघांना अटक. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. 19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. जळगावमध्ये जामनेरच्या हॉटेलमध्ये दारू जेवण दिलं नाही म्हणून हॉटेल कर्मचाऱ्यांना जबर मारहाण. एकाला गंभीर दुखापत. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. मुंबईतील इमारतीला आग लागल्याने परिसरात खळबळ. पहिल्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत कुठलीही जीवितहानी नाही. फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल. जळगाव येथे कर्नाटक एक्सप्रेसमध्ये 60,000चा पान मसाला जप्त. गोपनीय माहितीवरून रेल्वे तपासणी. लोहमार्ग पोलीस आणि RPFची संयुक्त कारवाई. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.